तुमचा आवाज कुठं, माझा आवाज कुठं, आवाज कडक आला पाहिजे. सारंगपुरी गाव कसं आहे, एवढी पब्लिक दिसते, आवाज कडकच आला पाहिजे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. बोल गौदेवी माते की, बोल गौदेवी माते की. आता जरा फ्रेश वाटलं सर्वांना, जो मोडाई वाटतं एक म्हणून सेवा करायची. त्या नक्कीच एक विनंती आहे की वगाव देव आहेत ना ते ताल गायचं नाही. तुम्ही आपण मागे बसा महाराज, खाली बसा. गोंधळ त्यांचं आहे, गोंधळ आहे. कोणाचं आहे? काही लोक बोलली जास्त देवा अग्नियोग आहे तुझं. तू आगोबा आहे ना? हा शिवाचा वाघे, मग अग्नियोग काय तुम्ही धाव करता? आम्हाला एवढंच करा, ती अग्नी दाखवण्यापेक्षा ना 7 पिढीचा तुमचा देवीच्या अवतीभोवती असलेलं स्थान किंवा अवतीभोवती असलेलं तुम्ही जिथं बैठक घ्यायचे, जिथं पाणी प्यायचं,
आनंदाने का मग या जागरण गोंधळाला किंवा या जागरणाला तुम्ही आनंदाने आल्यात मग बाई नाही रे देवा बाईला लुगडं धुणं देवा बाईला लुगडं धुणं देवा बाईला लुगडं हे आकाड शिवाई नाही रे येणं देवा बाईला लुगडं धुणं देवा बाईला लुगडं धुणं देवा बाईला लुगडं धुणं बाई आली तर तुमच्या नखऱ्या झाला तुमच्या नखऱ्या झाला बोला बोला कोणाला सांगायचं मर्याई मला तेवढ्याच आहे आनंदाने यायचं मग आनंदाने आलाय तुमचा पानोटा कुठे दाखवणार का दाखव तर पानोटा कुठे बसलाय तू चल दाखव पानोटा तुझा दे भांडार त्याला आता हे कोणाच्या घरातले त्याचा हात नेहमी फुटतात
तुम्हाला एवढी मेहनत केली तरी साऊंड खुलवू दे ना. आणि माडीला बोला बोला कोण आली बोला. कोणाकोणाला माहिती सांगेल का कोणी होत्या का आहेत? मग आपण गावकरी जेव्हा सगळा करायला घेतलाय आपल्या गावकऱ्यांना माहिती आहे का तिथं काय आहे? मग मध्ये भैरवनाथ का आलं म्हणून सात बहिणीचा घ्या पहिले. बसा जरा बसा बसा साऊंड बाया माझ्या साजनी माऊल्या वाट उतरून माया कोकणात आल्या. साजनी माऊल्या वाट उतरून माया कोकणात आल्या.